सोन्याची नाणी देऊन साताऱ्याच्या सोनाराला 30 लाखांनी फसविले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। मालेगाव तालुक्यातील नागरतास बायपास येथील घटना। सातारा जिल्ह्यातील सोनार व्यावसायिकांनी नकली सोन्याची नाणी देऊन 30 लाखांनी फसविल्याप्रकरणी मालेगाव पोलिसात फिर्याद दाखल। मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादी किरण चंद्रकांत खांडेकर वय 26 वर्षे, राहणार मायने, तालुका खटाव, जिल्हा सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत तालुक्यातील डव्हा येथील विनोद मच्छिंद्र चव्हाण व त्याची पत्नी मीना चव्हाण व एक अन्य ओळखी इसम खांडेकर यांच्याशी ओळख करून त्यांचा विश्वास संपादन केला व त्यांना सांगितले की आमच्याकडे सोन्याची जुनी नाणी आहेत, ती विकायची आहेत, म्हणून त्यांनी त्यांना 4 सोन्याची नाणी दिली। त्यांनी ती मुंबई येथे तपासली, ती ओरिजिनल असल्याने लालचेपोटी ठरल्याप्रमाणे NH 161 वाशिम अकोला महामार्गावरील नागरतास बायपास जवळ असलेल्या हॉटेल साई दरबार येथे त्यांचा सौदा होऊन त्यांना 30 लाख नगदी रोख देऊन त्यांच्याजवळून सोन्याची नाणी घेऊन परत मुंबई येथे तपासणी केली असता त्यांना ती खोटी आढळली। त्यानुसार त्यांनी 7 एप्रिल रोजी मालेगाव पोलिसात दिली फिर्याद। दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनोद चव्हाण, मीना चव्हाण व अन्य एक ह्या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवी साहेबेवार करीत आहेत। प्रतिनिधी विठ्ठल भागवत।